नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिपमधील पेपर भाग 1 आणि त्यामधील गणित या विषयाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. यामधील आजचा घटक आहे त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म. चला तर पाहूयात काय आहेत त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लर्न विथ चाटे या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हे इयत्ता 6वी 7वीला जे आपण शिकलोत ते आणि 8वीला जे आपण शिकणार आहोत या सर्व घटकांवरती आधारित असणार आहेत. चला तर मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, सर्वप्रथम एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे त्रिकोण. त्रिकोण कोणाला म्हणायचं तर त्रिकोणामध्ये काय असणारे महत्त्वाचे घटक आहेत, ते कोणकोणते घटक आहेत आणि त्याची व्याख्या कशा प्रकारे करता येते ते आपण सर्वप्रथम पाहूयात. त्रिकोणामध्ये 3 बाजू आपल्याला पाहायला मिळतात, जसे की AB, BC आणि AC या 3 बाजू आहेत. त्याचबरोबर या त्रिकोणामध्ये आपल्याला 3 कोन पाहायला मिळतात, ज्यामध्ये हा A, B आणि C असे 3 कोन पाहायला मिळतात. तसेच आपल्याला 3 शिरोबिंदू देखील पाहायला मिळतात, जिथे A हा एक शिरोबिंदू आहे, B हा एक शिरोबिंदू आहे आणि C हा एक शिरोबिंदू आहे. मग याच्यावरून आपण त्रिकोणाची एक व्याख्या तयार करतो, ती म्हणजे अशी की 3 बाजू, 3 कोन व 3 शिरोबिंदू असणाऱ्या एका बंदिस्त आकृतीला आपण त्रिकोण असं म्हणतो. म्हणजे बघा, ही बंदिस्त आकृती आहे, यामध्ये 3 बाजू, 3 कोन आणि 3 शिरोबिंदू आहेत, म्हणून याला आपण त्रिकोण असं म्हणतो. या त्रिकोणाचं वाचन करत असताना आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने असे दोन्ही प्रकारे याचं वाचन करतो. म्हणजे थोडक्यात ABC किंवा BCA किंवा CAB हे 3 वेळेस आणि ACB, CBA, BAC असे 3 वेळेस, म्हणजे एकूण 6 वेळेस याचं वाचन करता येतं. तसेच त्रिकोणामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर या त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये जर मी असे काही पॉईंट घेतले आणि त्यांना जर नावं दिले तर ते जे नावं दिलेले आहेत, म्हणजे हे जे घटक आहेत, आतमधले जे कोण आहेत किंवा आतमधले जे बिंदू आहेत, या बिंदूंना म्हणायचं अंतर्भागातील बिंदू किंवा ह्या त्रिकोणाचा अंतर्भाग. आणि हे असे जे आपण बाहेरच्या बाजूला जे टिंब घेतो किंवा जे बिंदू घेतो यांना म्हणायचं त्या त्रिकोणाचा बाह्य भाग. आणि ह्याच्यातील एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे त्रिकोणी क्षेत्र. मग त्रिकोणी क्षेत्र कोणाला म्हणायचं तर हा जो त्रिकोणाचा अंतर्भाग दिलेला आहे तो आणि प्रत्यक्ष त्रिकोण या दोघांचा मिळून जो भाग तयार होतो त्याला त्रिकोणी क्षेत्र असे म्हणतात. यानंतर दुसरा मुद्दा आहे बाह्य कोन. प्रत्येक त्रिकोणामध्ये 3 शिरोबिंदू आहेत आणि एका शिरोबिंदू जवळ 2 बाह्य कोन होतात. मग नेमकं बाह्य कोन कोणाला म्हणायचं तर या JKL या आकृतीमध्ये ही जर रेषा अशी पुढे वाढवली तर या आकृतीचा हा जो भाग असतो याला म्हणायचं बाह्य कोन. हा जो आहे तो आंतरकोन झाला आणि हा आहे तो बाह्य कोन. तशाच पद्धतीने जर ही रेषा मी इकडे अशीच वाढवली तर इकडे एक बाह्य कोन तयार होतो. म्हणजे एका त्रिकोणातील एका शिरोबिंदूपाशी इकडे 1 आणि इकडे 1 असे मिळून 2 बाह्य कोन तयार होतात. याला आपण बाह्य कोन म्हणू शकत नाही. का? कारण याला जोडून लगेच आंतरकोन येत नाही, म्हणून याला आपण बाह्य कोन म्हणत नाही. म्हणून एका शिरोबिंदूपाशी 2 बाह्य कोन तयार झालेत. तसेच इथे 2 आणि इथे 2 असे मिळून 3 दुणे 6 हे बाह्य कोन तयार होतात. आणि रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय तर एक सरळ रेषा जर आपण इथे घेतली तर या सरळ रेषेमध्ये ही एक जर आपण अशी छेदिका घेतली तर याच्यामुळे हे जे 2 कोन तयार होतात या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि याला आपण सरळ म्हणजेच एका रेषेमध्ये असणारे कोन असं म्हणतो. मग बघा, इथं एक रेषीय कोन तयार झालेला आहे. ही जर रेषा अशी पुढे वाढवली तर हा एक याला जोडून तयार झालेला, इथे एक रेषीय जोडी तयार झालेली आहे. तसेच इकडे एक तिसरी जोडी तयार झालेली आहे आणि इकडे एक चौथी जोडी तयार झालेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, आपण समोरच्या बाजूची एक जोडी या बाजूने घेऊ शकतो, दुसरी जोडी या बाजूची घेऊ शकतो,
तिसरी जोडी या बाजूची आणि चौथी या बाजूची. अशा पद्धतीने एकूण आपण 4 जोड्या घेतो, म्हणजे एका शिरोबिंदूपाशी 4 जोड्या तयार होतात. अशा पद्धतीने 3 शिरोबिंदूंपाशी एकूण 12 रेषीय कोनाच्या जोड्या तयार होतात. म्हणजेच लक्षात ठेवायचे महत्त्वाचे 2 मुद्दे म्हणजे काय, तर बाह्य कोनाच्या 6 जोड्या आणि रेषीय कोनाच्या 12 जोड्या. यानंतर आपण एक पुढचा महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे काय, तर त्रिकोणाचे प्रकार. आता त्रिकोणाचे प्रकार पाहत असताना कोनांवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार आणि बाजूंवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार आपण पाहिले होते. त्यामध्ये सर्वप्रथम कोनावरून होणारे त्रिकोणाचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे पहिला आहे काटकोन त्रिकोण, दुसरा आहे लघुकोन त्रिकोण आणि तिसरा आहे विशालकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे काय, तर एक कोन जर असा काटकोन असेल म्हणजे 90 अंश असेल तर याला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. लघुकोन त्रिकोण म्हणजे एखाद्या त्रिकोणाचे तिन्ही कोन जर लघु असतील तर त्याला लघुकोन त्रिकोण असं म्हणायचं. आणि जो विशाल कोन आहे तो विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय, तर एक हा विशाल कोन असतो आणि बाकीचे हे जे 2 आहेत ते लघुकोन असतात. म्हणजे एक विशाल कोन आणि 2 लघुकोन असतील तर तो विशाल कोन त्रिकोण होतो. अशा पद्धतीने हे कोनांवरून पडलेले 3 प्रकार आहेत. आणि बाजूंवरून पडलेले 3 प्रकारामध्ये समभुज, सम म्हणजे समान, भुज म्हणजे भुजा, समान भुजा असलेले म्हणजे तिन्ही बाजू समान मापाच्या असतील तर तो समभुज त्रिकोण झाला. समद्विभुज, सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2 आणि भुज म्हणजे भुजा, म्हणजे समान 2 बाजू असलेला त्रिकोण. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान मापाची असेल तर ह्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या मापाच्या असतील तर याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. यानंतर कोन व बाजू यांचं एकत्रीकरण करून समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण याचे कोनाशी रिलेटेड प्रकार पुढे दिलेले आहेत. त्यामध्ये बघा, समद्विभुज लघुकोन त्रिकोण, समद्विभुज काटकोन त्रिकोण, समद्विभुज विशालकोन त्रिकोण, तसेच विषमभुज लघुकोन त्रिकोण, विषमभुज काटकोन त्रिकोण आणि विषमभुज विशालकोन त्रिकोण असे हे त्रिकोणाचे महत्त्वाचे प्रकार आहेत. हे सर्व प्रकार नीट लक्षात ठेवा आणि यांच्या व्याख्या नीट लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेच्या वेळेस जरी तुम्हाला एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय जरी दिले तर त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता आपण पाहूयात त्रिकोणाचे विशेष गुणधर्म. त्रिकोणाच्या विशेष गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म आहे त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच या त्रिकोणामध्ये कोन ए, कोन बी आणि कोन सी यांचे जर आपण माप लिहिलं, कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी, तर या तिघांची बेरीज असते 180 अंश. हा एक याचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे जो प्रत्येक वेळी गणित सोडवत असताना आपल्याला याचा उपयोग होणार आहे. दुसरा विशेष गुणधर्म आहे तो म्हणजे बाह्य कोनाचे माप हे दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आता सर्वप्रथम आपल्याला बाह्य कोन माहिती आहे, याला आपण काय म्हणतो, बाह्य कोन असं म्हणतो. या बाह्य कोनाला लगतचा हा असणारा अंतरकोन आहे, परंतु हा लगतचा आहे. मग अंतरकोन 3 आहेत, एक इथला असतो, एक इथला आहे आणि तिसरा इथला आहे. मग हा लगतचा अंतरकोन आहे आणि हे जे उरलेले 2 आहेत ते कसे आहेत, तर दूर आहेत आणि जे दूर आहेत त्यांनाच दूरस्थ असे म्हटले आहे. म्हणून ह्या बाह्य कोनाचे माप हे कसे असते, हे जे दूरस्थ 2 कोन आहेत या 2 कोनांच्या मापांच्या बेरजे एवढे आहे. म्हणजेच उदाहरणार्थ जे यल आणि इकडे जर आपण यम घेतला तर कोन जे यल यम याचं माप किती असेल, तर कोन जे आणि कोन के या दोन्ही कोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. म्हणून एक गुणधर्म आपण 7वीला शिकलो होतो, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. त्यानंतर तिसरा त्रिकोणाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे काय, तर 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते. हा गुणधर्म आपल्याला कधी उपयोगात येतो, तर ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न द्यायला असतो की 4, 5 आणि 6 अशा 3 बाजू दिलेल्या आहेत आणि या बाजूवरून त्रिकोण तयार करता येतो का हे ठरवा, असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस मग आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो की फक्त बाजूंची लांबी दिलेली आहे आणि याच्यावरून आपण तो त्रिकोण तयार होतो की नाही होत हे कसं ठरवायचं. तर त्यासाठी तुम्हाला हा गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय, तर कोणत्याही 2 बाजूंची बेरीज करा
ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ 5 आणि 4 9, 6 पेक्षा जास्त आहे. 6 आणि 5 या दोघांची बेरीज जर केली तर 11 होते, 4 पेक्षा जास्त आहे. आणि 6 आणि 4 10 ही 5 पेक्षा नक्की जास्त आहे. म्हणून या मापाचा त्रिकोण काढता येऊ शकतो. परंतु जर परीक्षेमध्ये आपल्याला दिले प्रश्न त्यांनी की 1 2 आणि इथं 2.5 किंवा इथं आपण 2.5च्या ऐवजी इथे 3 घेऊयात. मग बघा 2 आणि 1 झाले 3, दोन बाजूंची बेरीज 3 आली आणि तिसरी पण बाजू 3च आहे. मग ज्यावेळेस असा प्रकार येतो त्यावेळेस त्रिकोण तयार करता येत नाही. किंवा इथे जर आपण 4 ही बाजू घेतली तर या दोन बाजूंची बेरीज आली 3 आणि या बाजूची बेरीज आली, एकटीच बाजू आहे 4. या ठिकाणी त्रिकोण तयार करता येत नाही. म्हणून कोणत्याही दोन बाजू घेतल्या, जर मी PQ आणि QR ह्या दोन बाजूंची जर बेरीज केली तर ती नेहमी PR या बाजूपेक्षा जास्त असते. आणि यालाच अनुसरून चौथा एक गुणधर्म आहे, तो म्हणजे काय तर दोन बाजूंची वजाबाकी ही तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असते. जर आपण वरचंच उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये या दोन बाजूंची जर वजाबाकी केली 5 वजा 4 तर ती येते 1 आणि 1 हे नेहमी 6 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे वजाबाकी तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असते आणि बेरीज ही त्या तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. एवढे दोनच गुणधर्म जर व्यवस्थित आपण लक्षात ठेवले तर याच्यामध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. पुढचा घटक आहे शिरोलंब. शिरोलंब म्हणजे काय तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर जो लंब काढलेला आहे त्याला शिरोलंब असे म्हणतात. एका त्रिकोणामध्ये असे 3 शिरोलंब काढता येतात आणि हे तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात की ज्यांचा संपात बिंदूला लंब संपात असे म्हणतात आणि हा लंब संपात O या अक्षराने दाखवतात. ऑर्थोसेंटर असं आपण याला म्हणतो. त्यानंतर आहे त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक. म्हणजेच काय तर ही एक त्रिकोणाची बाजू आहे, या बाजूचा लंबदुभाजक काढायचा. म्हणजे इथं तुमच्या पुढे एक लंबदुभाजक काढलेला दिसत आहे. तो म्हणजे काय तर एका बाजूवरती लंब काढणे म्हणजे 90 अंशामध्ये त्याला दुभागणे. असे 3 लंबदुभाजक इथे काढलेले आहेत आणि हे तिन्ही लंबदुभाजक एकाच बिंदूत छेदतात म्हणून त्याला एकसंपाती असं म्हणतात. ते ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात त्याला परिमध्य किंवा परिकेंद्र असे म्हणतात. ते C या अक्षराने दाखवतात. याला परिकेंद्र म्हणण्याचं कारण असं आहे की याच्यामधून आपल्याला परिवर्तुळ काढता येतो. मग परिवर्तुळ आपल्याला नेमका कशा पद्धतीने काढायचा तर बघा, ज्यावेळेस आपण त्रिकोणाचे लंबदुभाजक काढतो त्यावेळेस कोणत्याही दोन बाजूचे जरी लंबदुभाजक काढले आणि त्यांचा छेदनबिंदू कुठे आहे तो निश्चित करून घ्या. आणि त्या ठिकाणावरून जर तुम्ही हा पॉइंट निश्चित करून घेतला इथला आणि इथला तर अशा पद्धतीने जर तुम्ही एक वर्तुळ काढला तर हा परिवर्तुळ तुमच्या पुढे तयार झालेला दिसेल. म्हणून याला परिकेंद्र परिमध्य असं म्हणतात. आणि हा जो वर्तुळ काढलेला आहे त्याला परिवर्तुळ असे आपण म्हणतो. म्हणजे परिवर्तुळ काढण्यासाठी 3 लंबदुभाजक काढण्याची आवश्यकता नाही, कोणतेही 2 काढले तरी आपलं काम भागतं. यानंतर त्रिकोणाचे कोन दुभाजक हा एक महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये काय सांगितलं जातं तर एका कोणाचे 2 समान भाग पाडले जातात त्याला कोन दुभाजक असे म्हणतात. उदाहरणार्थ समजा हा जर कोन 60 अंशाचा असेल तर हा 30 अंश आणि हा 30 अंशाचा होईल, असे 2 कोन होतात. म्हणजेच त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एकाच बिंदूमध्ये छेदतात म्हणून त्यांना एकसंपाती म्हणतात. त्यांचा जो छेदनबिंदू आहे त्याला अंतर्मध्य म्हणतात की जो I या अक्षराने दाखवतात. अंतर्मध्य म्हणण्याचा उद्देश काय तर त्याच्यापासून आपल्याला अंतर्वर्तुळ काढता येते. अंतर्वर्तुळ काढण्यासाठी तुम्हाला फक्त कोन दुभाजक माहिती असणं आवश्यक आहे. एखाद्या त्रिकोणामध्ये कोणतेही 2 कोन दुभाजक घेतले, त्यांचा छेदनबिंदूपाशी जर तुम्ही हा पॉइंट टेकवला तर ते या बाजूपर्यंत जुळवून घ्या इथपर्यंत. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट वर्तुळ काढायला जरी सुरुवात केली तरी हा अशा पद्धतीने आतल्या बाजूला त्रिकोणाच्या आतल्या बाजूला स्पर्श होणारा वर्तुळ तुमच्या पुढे तयार झालेला दिसेल. याला म्हणतो आपण अंतर्वर्तुळ. हा अंतर्वर्तुळ तुमच्या पुढे तयार झालेला असेल. म्हणजेच
आंतरवर्तुळ तयार करण्यासाठी तुम्हाला त्रिकोणाचे कोन दुभाजक माहिती असणं गरजेचं आहे. आणि यानंतरचा शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्रिकोणाची मध्यगा. त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय, तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिकोणाची मध्यगा होय. अशा 3 मध्यगा आपण काढू शकतो. त्या एकमेकाला एकाच बिंदूत छेदतात, त्याला एकसंपाती असं म्हणतात. ज्या बिंदूमध्ये ते छेदतात त्याला मध्यगा संपाद किंवा गुरुत्व मध्य असे म्हणतात, की जो कॅपिटल G या अक्षराने दाखवतात. आणि मध्यगेचा एक गुणधर्म आहे, तर हा जो गुरुत्व मध्य आहे तो काय करतो, या मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभागणी करतो. म्हणजेच काय, तर या बाजूची लांबी जर 2 असेल तर इथून इथपर्यंतची लांबी 1 असणार आहे. तसेच जर इथून इथपर्यंतची लांबी 4 असेल तर इथून इथपर्यंतची लांबी 2 असणार आहे. या टोकापासून या टोकापर्यंतचं अंतर जर 9 असेल तर इथून इथपर्यंतचं अंतर असणार आहे 6 आणि इथून इथपर्यंतचं अंतर असणार आहे 3. म्हणजे 3ची दुप्पट 6, 2ची दुप्पट 4 आणि 1ची दुप्पट 2 या प्रमाणामध्ये हा गुरुत्व मध्य काय करतो, तर त्या मध्यगेला दुभागतो. पुढचा घटक आहे त्रिकोण रचना. त्रिकोण रचना करत असताना आपल्याला कोणत्याही 3 बाजू दिल्या असतील तरी आपण त्रिकोण तयार करू शकतो. 2 बाजू आणि त्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला एक जरी कोन दिला तरी आपण त्रिकोण तयार करू शकतो. 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू दिली तरी आपण त्रिकोण काढू शकतो. आणि 1 कर्ण आणि 1 बाजू दिली तरी काटकोन त्रिकोण आपण सहज काढू शकतो. म्हणजे हे रचना आहे की जे आपल्याला 7वीलाच आपण शिकलो होतो, त्यामुळे हा भाग एवढा आपल्यासाठी जास्त काही अवघड नाही, खूप सोपा भाग आहे. त्यानंतर त्रिकोणाची एकास एक संगती. एकास एक संगती म्हणजे बघा, इथं खालच्या बाजूला आकृतीमध्ये ए ची जोडी पी सोबत लावलेली आहे, सी ची जोडी क्यू सोबत लावलेली आहे आणि बी ची जोडी आर सोबत लावलेली आहे. या रचनेला एकास एक संगती असे म्हणतात. मग त्रिकोणाची एकास एक संगती ही 6 प्रकारे लिहिता येते. त्यामध्ये बाजूवरून 6, कोनांची 6 आणि शिरोबिंदूंची 6 अशी प्रत्येकाची वेगळी वेगळी एकास एक संगती करता येते. त्यानंतर त्रिकोणाची एकरूपता ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस 2 त्रिकोण जर तंतोतंत जुळले तरच ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतात. मग त्रिकोणाची एकरूपता ठरवणारे आपल्याला एकूण 6 घटक आहेत. ते कोणते घटक आहेत, तर त्यामध्ये 3 बाजू आहेत आणि 3 कोन आहेत. मग 3 बाजू आणि 3 कोन असे एकूण 6 घटक झाले. या 6 घटकांपैकी कोणतेही 3 घटक जर आपल्याला माहीत असतील आणि जर ते विशिष्ट असे 3 घटक असतील, ते जर आपल्याला माहीत असतील तर त्यावरून आपण त्रिकोणाची एकरूपता ठरवू शकतो. पुढे विषमभुज त्रिकोणामध्ये ही जी एकास एक संगती आहे ती फक्त एकच वेळेस येते. समद्विभुज त्रिकोणामध्ये ती 2 वेळेस येते आणि समभुज त्रिकोणामध्ये ती एकूण 6 वेळा येते. म्हणजे बघा, विषमभुज त्रिकोणात 1 वेळा, समद्विभुज त्रिकोणात 2 वेळा आणि समभुज त्रिकोणात 6 वेळा ही संगती येते. मग तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचे, त्रिकोणाची एकास एक संगती 6 प्रकारे घेतात. त्यामध्ये त्रिकोणाचे एकरूप घटक 6 असतात. त्याबरोबर विषमभुज त्रिकोणामध्ये एकास एक संगती 1 वेळा येते, समद्विभुजमध्ये 2 आणि समभुजमध्ये 6 वेळा येते. एवढा जरी भाग तुम्ही लक्षात ठेवला तरी एकास एक संगती तुमची सहज लक्षात राहून जाईल. यामधील शेवटचा घटक आहे तो म्हणजे काय, तर त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या. त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या हा इयत्ता 8वीला आपल्याला अभ्यासक्रमात आलेला एक महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये 3 बाजू आणि 3 कोन यांच्या जोड्यांपैकी विशिष्ट असे 3 घटक जर तुम्हाला माहीत असतील तर आपण ते 2 त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करू शकतो. त्यासाठी त्यांनी सांगितलेले आहे पहिली कसोटी म्हणजे बाजू कोन बाजू कसोटी. म्हणजेच बघा, या त्रिकोणामध्ये एक बाजू आणि ही दुसरी बाजू दिली असेल, ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू दिली असेल, या 2 बाजूंच्या मध्ये समाविष्ट केलेला जो हा कोन आहे तो जर दिला असेल तर बाजू कोन बाजू, बाजू कोन बाजू या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा भाग आहे बा 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 कसोटी. याचा अर्थ काय, ही बाजू या बाजूला एकरूप असेल, ही बाजू या बाजूला एकरूप असेल आणि ही बाजू या बाजूला जर एकरूप असेल तर बाजू 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 या गुणधर्मानुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. आणि कोबाको कसोटी जर पाहिली तर इथे एक कोन दिलाय, ही दुसरा कोन आहे,
या बाजूला एक कोन, या बाजूला दुसरा कोन दिलेला आहे. जर हा कोन या कोणाशी एकरूप, हा कोन या कोणाशी एकरूप आणि या दोन कोनांनी समाविष्ट केलेली जर एक बाजू एकरूप असेल तर हे कोन बाजू कोन, कोन बाजू कोन या कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणजे को बा को कसोटी इथं होते. पुढची कसोटी आहे बा को को. बा को को ही कसोटी वरच्यासारखीच आहे, परंतु थोडासा बदल आहे. तो बदल म्हणजे काय, तर एक बाजू आणि त्या बाजूला सोडून दुसरे कोणतेही दोन कोन, म्हणजे हे दोन कोन आणि या दोन कोनांनी समाविष्ट न केलेली या दोन बाजूंपैकी कोणतीही एक बाजू. मग समजा हे दोन कोन असतील आणि ही बाजू जर याला एकरूप असेल तर बाजू कोन कोन या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. किंवा याचं वाचन आपण को को बा, कोन कोन बाजू असे सुद्धा करू शकतो. आणि एक नवीन प्रकार आपल्या या स्कॉलरशिपच्या पुस्तकात जरी नसला तरी 8वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासक्रमात आहे कर्णभुजा कसोटी. ही कसोटी नेहमी कर्ण या शब्दावरून आपल्या लक्षात येते की काटकोनामध्ये असते. काटकोन त्रिकोणातील या समोरच्या बाजूला आपण कर्ण असं म्हणतो. मग जर इथे हा एक कर्ण आणि हा एक जर कर्ण दोन एकरूप दिले असतील, या दोन बाजूंपैकी कोणतीही एक बाजू दुसऱ्या बाजूसोबत एकरूप दिली असेल तर कर्ण आणि भुजा या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, कारण याच्यामध्ये ऑलरेडी काटकोन हा एकरूप असतो. अशा पद्धतीने ह्या कसोट्या आहेत. बाकोबा कसोटी, बाबा कसोटी, कोबाको आणि बाकोको या 4 महत्त्वाच्या कसोट्या आहेत. त्याला अनुसरून कर्णभुजा ही देखील एक महत्त्वाची कसोटी आहे. अशा पद्धतीने आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती मिळवली आहे. याबद्दल आणखीन माहिती आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही सर्व स्वाध्यायातील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.